शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याला शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। राज्यात शिवसेनेचे 62 नगराध्यक्ष निवडून आले असून हा आकडा 70 पर्यंत वाढेल असे ते म्हणाले। यात शिवसेनेच्या 33 लाडक्या बहिणी नगराध्यक्षपदी निवडून आल्या। नगर परिषदांच्या निकालांमधून शिवसेना चांदा ते बांद्यापर्यंत विस्तारली आहे। घराघरात धनुष्यबाण पोहोचवल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले। या गौरव सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं। नुकत्याच झालेल्या खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा युतीने विरोधकांचा सुपडा साफ केलाय। 21-0 असा कौतुकास्पद विजय प्राप्त केला। याच अनुषंगाने भरघोस मतांनी निवडून आलेल्या शिवसेनेच्या विद्यमान नगराध्यक्षा यांनी शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांची पालखी येथील निवासस्थानी भेट घेतली। यावेळी सन्माननीय शिवसेना नेते श्री रामदासभाई कदम आणि सौ ज्योतिवैनी यांनी विजयी नगराध्यक्ष सौ माधवी राजेश बुटाला यांचा विशेष सन्मान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी शहर प्रमुख कुंदन सातपुते, निवडणूक प्रमुख संजय मोदी, मिनार चिखले व माजी नगरसेवक राजेश बुटाला उपस्थित होते। मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ दीप्तलवण पुलाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। तब्बल 20 लाख रुपयांच्या निधीतून हा पूल उभारण्यात आला असून या पुलामुळे स्थानिक ग्रामस्थांची दीर्घकाळाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे। सदर पुलासाठी गेल्या वार्षिक नियोजन योजनेतून निधीची तरतूद खासदार सुनीलजी तटकरे यांच्या माध्यमातून करण्यात आली होती। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंडणगड तालुक्याच्या वतीने या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं। या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंडणगड तालुका अध्यक्ष मुजफ्फर मुकादम यांच्यासह प्रकाश शिगवण जिल्हा उपाध्यक्ष, राकेश साळुंखे ओबीसी जिल्हा अध्यक्ष, समतबाई मांडलेकर, शिगवण मॅडम, भावेश लाखन यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्हाप्रळ दीप्तलवण पुलामुळे परिसरातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटला असून ग्राम विकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होते। म्हणजे पक्षामध्ये काम करतो आपल्या नेत्याचा आदेश हाच आपल्यासाठी महत्त्वाचा करते। ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष त्यांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलंय। खरोखर त्याच विचारावर त्या ठिकाणी पुढच्या निवडणुकीमध्ये आपण एकत्र आलो तर ज्या ज्या वेळा निवडणुका होतील आपल्या विचारांचेच उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील एवढी खात्री त्या ठिकाणी आहे मला। जसं आपण या ठिकाणी सरपंच म्हणून शिवण मॅडमला त्या ठिकाणी ग्रामपंचायत लोकलमनला प्रमुख पदावर बसवले, तशाच पद्धतीत पंचायत समितीमध्ये देखील आपलीच भगिनी त्या ठिकाणी, कारण आरक्षण देखील त्याच पद्धतीचं आहे, त्याच्यामुळे सभापती म्हणून आपलीच कुठले तरी बहीण त्या ठिकाणी सभापती म्हणून निवडणुकीत होईल याचा विश्वास आपल्याला आहे। आपण जी कामं त्या ठिकाणी सांगता पक्षाच्या वतीने मी त्या ठिकाणी पूर्ण करून देतोय। 20 लाख रुपये साकवायला दिले, 3 लाखाची पाकळी पूर्ण झाली। मागच्या वेळी आपण मला सांगितलं की आपल्या चर्चाभूमीची जी अवस्था होती, कशा पद्धतीचा त्रास आपल्याला होत होता, त्याच्यासाठी सुद्धा मॅडम आपण निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय। निविदा प्रक्रिया पूर्ण झाली, काही दिवसात त्या ठिकाणी काम सुद्धा सुरू होईल। याच्या पुढे देखील या परिसरामध्ये जे जे आपली मागणी असेल 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्ण केली जाईल। लोकन गावाचं आपण सांगायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तसा गुण नव्हता, पण तालुक्याचा अध्यक्ष असल्यामुळे या परिसरामध्ये लोकन गाव सुद्धा माझाच आहे आणि त्यांच्याकडे विशेष जी मागणी आली होती त्या ठिकाणी सुद्धा 12 लाखाचा निधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलाय। मला 100% खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा निवडणुका जाहीर होतील, कुठल्याही पक्षामध्ये काम जरी करत असले तरी सुद्धा ज्या पद्धतीत मी माझा सहभाग लोकनवाढीसाठी आहे, 100% येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकन गावातील ग्रामस्थ माझ्या विचाराच्या उमेदवारांचा 100% विचार करतील एवढा विश्वास माझ्या मनामध्ये। मारवत जयंती या ठिकाणी बसले, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं मागच्या वेळी एक चांगला निर्णय कुंभारली गावाच्या वतीने झाला। पूर्ण गाव एक संघ राष्ट्र
रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी बालवाटिका विभागातील विद्यार्थ्यांचा बचपन हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा जल्लोषात संपन्न झाला. सदरच्या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात प्रमुख पाहुण्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ माधवी बुटाला, रोटरी स्कूलचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सहजीवन शिक्षण संस्थेचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते राजेशजी बुटाला, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, खेडमधील प्रसिद्ध उद्योजक मंदार उसरे, नरेश दाते, शिवसेना सचिव संतोष आगरे, विभाग प्रमुख पराग कोलवणकर, खेड तालुका कृषी अधिकारी माळीसर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ माधवी बुटाला यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांनी भेटवस्तू आणि श्रीफळ देऊन स्वागत केलं. तसेच संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं शाल, श्रीफळ आणि पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत केलं. कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवर सौ माधवी बुटाला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रोटरी शाळेसोबत माझा जुना स्नेह असल्याचं सांगितलं. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा फार मोलाचा वाटा असतो असे सांगून कार्यक्रमातील सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं व या वार्षिक स्नेहसंमेलनास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं. या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये बालवाटिका विद्यार्थ्यांनी आपले कलाविष्कार सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात वेलकम या गीताने करण्यात आली. हिंदी, मराठी, इंग्रजी अशा विविध गाण्यांवरती नृत्य सादर केली. रेट्रो थीम, डिस्को डान्स, कोळी डान्स, बेबी शार्क, सेनोरिटा, रेट्रो डान्स, मावळे, बॅक टू स्कूल, टुकुर टुकुर, जुबीडुबी असे अनेक नृत्याविष्कार सादर करण्यात आले. यानंतर प्रशालेचे संगीत शिक्षक अभिषेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पहिली आणि दुसरीतील विद्यार्थ्यांनी तालासुरात अच्युतम केशवम हे भजन सादर करून आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप केला. सदरच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ प्रीतम बडके, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी वार्षिक स्नेह संमेलन या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. बचपन 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 प्यारा प्यारा बचपन, हंसी खुशी और सपनों से सजा बचपन. बचपन 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 रंगों से भरा बचपन, रोटरी स्कूल में खिला खिला बचपन. नर्सरी से लेकर सेकंड क्लास तक छोटे छोटे कदम, बड़े बड़े सपने, अब किताबें, खिलौने, गाने और खेल, सीखते सीखते करते हैं हम सब मेल. बचपन की यादें जैसे मीठा खजाना, हर पल में छिपा है जादू का तराना, रंगीन दिन और चमकती. नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सौ माधवी बुटाला यांनी भरघोस मताधिक्याने विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावलं. या विजयामागे खेड शहरातील जिवलग मित्र संजय मोदी आणि राजेश बुटाला यांच्या अथक परिश्रमांची मोठी भूमिका राहिली आहे. अनेक वर्षापासूनची त्यांची मैत्री केवळ व्यक्तिगत नात्यापुरती मर्यादित न राहता सामाजिक आणि राजकीय जीवनातही एक आदर्श ठरतोय. त्यांच्या मैत्रीतला जिव्हाळा इतका घट्ट आहे की शहरात ते एकमेकांशिवाय अपूर्णच मानले जातात. याच जिव्हाळ्याच्या नात्याने खेड नगर परिषद निवडणुकीतही त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून देत काम केलंय. निवडणूक काळात दोघांनी जीवाची बाजी लावत प्रत्येक प्रभागात प्रचार, मतदारांशी संवाद आणि संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग घेतला. याचा परिणाम म्हणजे सौ माधवी बुटाला यांना मिळालेलं भरघोस मताधिक्य आणि नगराध्यक्ष पदावर झालेली त्यांची निवड. त्यांच्या या यशात शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचं मार्गदर्शन आणि पाठबळ सिंहाचा वाटा ठरलं.
संजय मोदी आणि राजेश बुटाला हे सुरुवातीपासूनच रामदासभाई कदम यांचे विश्वासू आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून खेड शहरात ओळखले जातात. दरम्यान माधवीताई नगराध्यक्ष घोषित झाल्यानंतर या दोन मित्रांनी एकमेकांना मिठी मारत आनंदोत्सव साजरा केला. डोळ्यातून आनंदाश्रूंना वाट मोकळी करून त्यांनी आपल्या मेहनतीचं फळ मिळाल्याची भावना व्यक्त केली. हा भावनिक क्षण उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी आणणारा ठरला. झालेल्या खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा महायुतीने विरोधकांचा सुपडा साफ केला. 21-0 असा कौतुकास्पद विजय प्राप्त केला. याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले सर्व विद्यमान नगरसेवक आणि भाजपा नेते ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांची पालखी येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सन्माननीय रामदासभाई कदम यांनी भारतीय जनता पार्टीच्या विजयी नगरसेवकांचा विशेष सन्मान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तालुका कुणबी कर्मचारी संघाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी दुपारी ठीक 3 वाजता श्री काळकाई देवी हॉल भरणे येथे तालुकाध्यक्ष राजेंद्र चांदिवडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खेड पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विजय बाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी खेड तालुक्यातील कुणबी समाजातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन सचिव श्रीकृष्ण खांडेकर, कार्याध्यक्ष शैलेश पराडकर, कोषाध्यक्ष संतोष गांगरकर, उपाध्यक्ष प्रकाश कोदारे, नरेश ठोंबरे, निलेश कांदेकर, शरद कदम, रवींद्र हरावडे, प्रमोद मादे यांनी केलंय. ऑक्टोबरमध्ये विज्ञान ऑलिम्पियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता निहाय 29 सुवर्ण पदक पटकावून यश प्राप्त केलंय. शालेय विद्यार्थ्यांना चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान यावर आधारित दरवर्षी इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड परीक्षा ही आयोजित केली जाते. या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून विद्यार्थी प्रविष्ट होतात. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रविष्ट होऊन जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यासाची उत्तम तयारी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. वेरळ खोपी फाटा येथे गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता लाकडी घाणा तेल विक्री केंद्राच्या उद्घाटन समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आणि अधिक माहितीसाठी 91 368 62 909 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी हिंदुराज मित्र मंडळ तर्फे जानेवारीच्या पहिल्या गुरुवारी श्री काळकाई मंदिर भरणे नाका ते श्री स्वामी समर्थ मठ कशेडी पर्यंत पायी वारीचं आयोजन करण्यात आलंय. सदर पदयात्रेतील सामील होणाऱ्या स्वामी भक्तांना चहा पाणी नाश्ता आणि महाप्रसादाची व्यवस्था हिंदुराज मित्र मंडळ खेडतर्फे करण्यात आली आहे. सकाळी 5 वाजता काळकाई मंदिर भरणे येथून पायी वारीला सुरुवात होईल. 6 वाजता श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री स्वामींना अभिषेक, 8 वाजता श्री स्वामींची आरती, 11 वाजता सौ साची वानखेडे यांच्या भजन गायनाचा कार्यक्रम, दुपारी 1 वाजता भरणे नाका येथून निघालेल्या पायी वारीचे श्री स्वामी मठामध्ये आगमन, दुपारी 1:10 श्री स्वामींची महाआरती, दुपारी 2 वाजता पायी वारीची सांगता आणि महाप्रसाद आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी स्वामी भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या पायी वारीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन श्री स्वामी भक्तांकडून करण्यात आलंय. हिंदुराज मित्र मंडळ यांच्या वतीने दिनांक 24 एप्रिल 2010 पासून दर गुरुवारी अखंड महाप्रसाद सुरू करण्यात आलाय. तरी याची माहिती घेण्यासाठी हिंदुराज मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री सुनील उर्फ बुवा शिंदे यांच्याशी 91 586 21 348 आणि 84 830 41 348 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.